राशन कार्डच्या टास्कमध्ये संचालक प्राजक्ता शुक्रे चूक होती का बरोबर होती? दीपाली सय्यदच्या नावावर प्राजक्ता शुक्रे नाचत आहे का? अनुश्री आणि प्राजक्तामध्ये जो वाद झाला त्यामध्ये नक्की चूक कोणाची होती? खरंच रोशनने आधी बॅग घेतली होती का ओमकारने आधी बॅग घेतली होती? काय नक्की झालं होतं या टास्कमध्ये? चला या सगळ्याबद्दल बोलूया. चला एपिसोडची सुरुवात करूया. तर एपिसोडच्या सुरुवातीला टास्क सुरू झाला. हा टास्क साधा आणि सरळ होता. ज्या रंगाच्या बॅगा प्राजक्ता शुक्रे सांगल त्या कंटेस्टंटच्या हातात असतील, त्या कंटेस्टंट जो आहे तो या फेरीमध्ये राहणार होता आणि ज्याच्याकडे त्या रंगाची बॅग नसेल तो कंटेस्टंट बाद होणार होता. तुम्ही सगळ्यांनी एपिसोड बघितला असेल, त्यामुळे टास्क काय होता हे मी सांगणार नाही. पहिल्याच फेरीमध्ये आपण पाहतो की रोशन आणि ओमकारमध्ये जबरदस्त लढाई झाली. रोशनचं हे म्हणणं होतं की ही बॅग जी आहे ती मी पहिल्यांदा घेतली होती आणि ओमकारचं हे म्हणणं होतं की ही बॅग जी आहे ती मी पहिल्यांदा घेतली होती. प्राजक्ता शुक्रे संचालक होत्या आणि त्यांना हे ठरवायचं होतं की नक्की या दोघातला विनर कोण. आता प्राजक्ता आणि ओमकारचं जवळचं नातं आहे, कारण ओमकार जो आहे तो त्यांच्या ग्रुपचा पडत आहे, त्यामुळे ओमकारचंच नाव घेणार होती हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत होतं. पण प्राजक्ताने इकडे हे कबूल केलं की मी कोणी पहिला बॅगेला हात लावला हे पाहिलं नाही. नंतर प्रभूने सांगितलं की ही बॅग जी आहे ती ओमकारने पहिली पकडली होती आणि रोशनने नंतर पकडली होती. पण बजर वाजल्याच्या नंतर ती बॅग दोघांच्या पण हातात होती. नंतर ओमकारने ती बॅग सोडली होती. ती बॅग जी आहे ती रोशनच्या हातात आली होती. पण तरी सुद्धा राकेशने इन्फ्लुअन्स केलं प्राजक्ताला, दीपालीने इन्फ्लुअन्स केलं, त्यांच्या अख्ख्या ग्रुपने इन्फ्लुअन्स केलं आणि तिने शेवटी हा निर्णय घेतला की मी रोशनला बाद करत आहे. आणि इकडेच रोशनला खूप जास्त राग आला होता. मला असं वाटतंय की प्राजक्ताने स्वतःचं डोकं लावण्याची गरज होती. मान्य आहे की बाबा तू त्या ग्रुपची आहे, पण इकडे थोडंसं तरी फेअर गेम खेळायला हवा होता. तुला ती लोकं इन्फ्लुअन्स करत गेली आणि तुम्ही तो डिसिजन घेतला. रोशन जो आहे तो त्याच्या कामाची शपथ घेत होता. तो सांगत होता, "हे माझं अन्न आहे, मी खोटं बोलणार नाही." पण प्राजक्ताने एक गोष्ट ऐकली नाही. ती थोडीशी इन्फ्लुअन्स सुद्धा झाली होती. पण नंतर बाकी लोकांनी येऊन तिच्या डोक्यामध्ये गोष्टी भरल्यानंतर तिने ओमकारचीच बाजू घेतली. कारण प्राजक्ताचं हे म्हणणं होतं की पहिल्यांदा हात जो आहे तो ओमकारने लावला होता. नंतर राकेशने ती बॅग ओढली. त्यामुळे मी हा पहिला राउंड ओमकारला देत आहे. आता पहिल्या राउंड नंतर 4 लोकांना बाद करायचं होतं. साहजिकच आहे की दीपाली सय्यदच्या ग्रुपची जास्त लोकं होती, म्हणून समोरच्या टीममधूनच जास्त बाद लोकं होणार होती. त्यामुळे अनुश्रीला पण बाद करण्यात आलं, विशालला पण बाद करण्यात आलं, प्रभूला पण बाद करण्यात आलं आणि त्याचबरोबर सोनालीला बाद करण्यात आलं. आता सोनाली ही कोणत्याच ग्रुपमध्ये नाहीये, प्रभू हा कोणत्याच ग्रुपमध्ये नाहीये. तर सरळ-सरळ जी टोळी होती त्या टोळीतील 2 लोकांना काढण्यात आलं, कारण टोळीकडे बहुमतच नव्हतं. बहुमताने हा निर्णय घ्यायचा होता. तिकडे रुचिता असेल, राधा असेल खूप जास्त ओरडत होती, पण त्यांचा तिकडे ओरडण्याचा काहीच फायदा नाही झाला. शेवटी रुचिताला बिग बॉसने शट अप म्हटलं आणि तिला गप केलं. पण पहिल्या फेरीनंतर ही अपेक्षा होती की दुसऱ्या फेरीत सुद्धा पहिल्या फेरीतलेच नियम लागू होतील. आता दुसरी फेरी ज्यावेळेस चालू झाली त्यावेळेस रोशनने एक नाही तर 3-3 बॅगा घेतल्या होत्या. नंतर ओमकार आला, त्याच्या हातातली बॅग त्याने हिसकावून घेतली. नंतर तिकडे दिव्या गेली. दिव्या जी आहे ते बॅगेवर झोपली. खरं तर दिव्याच्या हातून जे आहे ते रोशनने ती बॅग हिसकावून घेतली होती. म्हणून ती बॅग दिव्याला मिळणं गरजेचं होतं. दिव्या त्या बॅगेवर झोपली होती. तरीसुद्धा दिव्याच्या बाजूने तो डिसिजन देण्यात आला नाही आणि रोशनकडे एकही बॅग नाही मिळाली. कारण प्राजक्ताचं असं म्हणणं होतं की नाही ती बॅग ओमकारलाच हवी होती किंवा ओमकारनेच घेतली होती बजर वाजेपर्यंत. वाह! प्राजक्ता शुक्रे मॅडम वाह! एवढा तुम्ही अनफेअर डिसिजन देता आणि दीपाली सय्यद तुमच्या कानात येऊन सांगतात, की आता तू दिव्याला बाद कर आणि ही जी फेरी आहे ती त्या रुचिताला दे. अरे वाह! म्हणजे दीपाली सय्यद येऊन कानामध्ये सांगणार, तुम्ही तसं नाचणार, तुम्ही रोशनला पण बाद केलं. जर का तुम्ही पहिल्या फेरीमध्ये हे म्हटला होता, की ओमकारने आधी हात लावल्यावर ती बॅग ओमकारला द्या, तर दुसऱ्या फेरीमध्ये 3-3 बॅगांना रोशनने हात लावला होता. मग रोशनकडे एकही बॅग कशी नाही मिळाली? आणि तुम्ही स्वतःला म्हणता, की सो कॉल्ड मी त्या टीमच्या बाजूने डिसिजन घेतला, कारण रुचिताच्या फेवरमध्ये तो डिसिजन दिला. अरे वाह! काय तुमचा डिसिजन आहे. संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, की तुम्ही दीपाली सय्यदच्या जमुरे झालेला आहात. दीपाली सय्यदने सांगितलं आणि तसं तुम्ही नाचत आहात. तुम्ही सगळ्यात जास्त अनफेअर संचालक होता. हे दिसून आलेलं आहे. तुम्ही रोशनवरती अन्याय केलाय, तुम्ही दिव्यावरती अन्याय केलाय आणि तुम्ही म्हणता, की तुम्ही फेअर आहात. तुम्ही इमोशनल आहात. तुम्ही सिरियसली इमोशनल आहात का प्राजक्ता शुक्रे मॅडम? फक्त निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई हे गाणं म्हटल्यानंतर तुम्ही इमोशनल होता? हे काय चाललंय म्हणजे मला समजत नाहीये, की उघड-उघड तुम्ही चीटिंग करताय आणि तुम्ही हे कबूलही करत नाही, की बाबा आम्ही चीटिंग करतोय. तुम्ही काय म्हणताय, की समोर आहे ती टोळी आहे. मग तुमचा पण एक ग्रुप आहे. फक्त तुमच्या ग्रुपला अजून नाव नाही दिलेलं आहे ना. तुमच्या ग्रुपला नाव दिलं तर तुमची पण टोळी होऊन जाईल.
आता समोरची लोकं दांदरट आहेत, आगाऊपणा करतात, जास्त बोलतात हे जरी मान्य असेल, तर ॲज अ संचालक म्हणून तुम्ही फेअर डिसिजन घेतला नाही. तुम्ही जर का पहिल्या फेरीमध्ये म्हणताय ओमकारने हात लावल्यानंतर ती बॅग ओमकारची झाली, तर दुसऱ्या फेरीमध्ये रोशननी तर 3-3 बॅगांना हात लावला होता. मग रोशनकडे एकही बॅग कशी काय नाही राहिली? किती तुम्ही अनफेअर डिसिजन देताय आणि म्हणताय, की मी त्या टीमचाही विचार केला. काय केलं तुम्ही? रुचिताला फक्त गोल्डन रेशन कार्डमध्ये घेतलं आणि बाकी तर सगळ्याच लोकांना बाहेर काढलं की. मग तसंही तुम्ही असंही अनफेअर खेळताय, तर मग दिव्याला ठेवायचं होतं की. रुचिताला बाहेर काढून टाकायचं. काय फरक पडतोय? झालेत की ग्रुप असे 2-2. पण दीपाली सय्यदने तुमचे कान भरले आणि दिव्याचं नाव घ्यायला लावलं. म्हणून तुम्ही दिव्याचं नाव घेतलं. म्हणजे किती इन्फ्लुअन्स झाला आहात तुम्ही. अनफेअर तुम्ही संचालक होता. तुम्ही संचालक नावालाच बदनाम केलेलं आहे, असा माझा आरोप आहे. आणि बऱ्याच लोकांचं असं वाटेल, की "अरे ती अनुश्री दांडरट आहे, रुचिता किती दांडरट आहे, ती टोळीतली लोकं चांगली नाही आहेत." अरे पण टोळीतली लोकं चांगली नसण्याचा आणि फेअर संचालनाचा काहीही विषय येत नाहीये. रोशनच्या हातात जर का 3 बॅगा होत्या, तर कमीत कमी 1 बॅगेचा तर डिसिजन त्याच्या बाजूने लागायला हवा होता. सगळ्या महाराष्ट्रासमोर ओमकारने नंतर ती बॅग खेचून घेतलेली आहे. जर का पहिल्या फेरीमध्ये तुम्ही हे निकष लावता, तर दुसऱ्या फेरीमध्ये तुमचे हे निकष का लागत नाहीत? आता राहिली गोष्ट, ती दिव्या बिचारी त्या दीपालीला 1000 वेळा जाऊन सॉरी बोलली, तर दीपालीने खुन्नस म्हणून तिला बाहेर केलंच. मी कालच्याही रिव्ह्यूमध्ये असं म्हटलं होतं, की त्या दिव्याला ही लोकं गृहीत धरत आहेत. तिला त्या ग्रुपचा भागच मानत नाहीत. हे जे ह्यांचं पॉलिटिक्स चाललेलं आहे ना, हे घाणेरडं पॉलिटिक्स आहे. दीपाली सय्यद असेल, प्राजक्ता असेल किंवा राकेश असेल, ह्यांच्यातच पॉलिटिक्स चाललेलं आहे. ह्यांची प्रायोरिटी दिव्या नाहीच आहे. जर का ह्यांची प्रायोरिटी दिव्या नाहीये, तर दिव्या त्या लोकात जाऊन का बसतीये? दिव्या प्रभूसारखी इंडिव्हिज्युअल का खेळत नाहीये? किंवा दिव्या सोनालीसारखी इंडिव्हिज्युअल का खेळत नाहीये? मग एवढी हुशार मुलगी आहे, तर यांच्यासाठीची तुला गरज काय आहे? काल सुद्धा दिव्याला डावलण्यात आलं, आज सुद्धा दिव्याला डावलण्यात आलं आणि तुम्ही काहीही कारणं सांगताय, की समोरच्या टीम बरोबर आम्हाला फेअर खेळायचं होतं. काही नाही, प्राजक्ता शुक्रे तुम्ही फेअर नाही आहात. तुम्ही दिव्या शिंदेवरती अन्याय करत आहात आणि दिव्या शिंदे प्लीज कृपा करा आणि त्या लोकांमध्ये नको बसू. कारण ती लोकं तुझी नाही आहेत. ती लोकं तुला इकडे डायव्हर्ट करत आहेत, डिमोटिव्हेट करत आहेत आणि तुझ्यावरच गेम करत आहेत, हे स्पष्ट झालेलं आहे. बरं मला इकडे सागर कारंडेची सुद्धा एक गोष्ट आवडली नाही, की तू रोशनला समजायला जातो, की ती बॅग दे म्हणून. तू ओमकारलाही बोलू शकत होता ना, की बाबा पहिल्या फेरीमध्ये गेलेली आहे त्याने बॅग, तर दुसऱ्या फेरीमध्ये सोड. कारण सगळ्याला हे माहीत होतं, की ह्या फेरीमध्ये ज्याच्या हातामध्ये बॅग आहे त्यांना गोल्डन रेशन कार्ड मिळणार. अरे एवढं काय? तो जसा प्रभू बोलला ना, आम्ही महिना-महिना, 10-10 महिने उपाशी राहिलोय. मग 1 आठवडा उपाशी राहिल्यावर कोणाला काही फरक नाही पडत. पण ॲज अ संचालक म्हणून तुम्ही फेअर डिसिजन तरी द्यायला हवा होता. पण नाही, तुमच्याच्याने ते झालंच नाही. तुम्ही फेअर डिसिजन दिला नाही. रुचिता असेल, राधा असेल, तन्वी असेल, अनुश्री असेल, या सगळ्या पोरी ज्या आहेत त्यांची तोंड चांगली नाहीत. पण गेममध्ये इन्व्हॉल्वमेंट 100% आहे. प्राजक्ता शुक्रेपेक्षा 100% यांचं गेममध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे, हे दिसत आहे. प्राजक्ता शुक्रेनी खूप जास्त अनफेअर डिसिजन दिलेला आहे. आता मेन मुद्द्याकडे येऊया. तो मेन मुद्दा असा आहे, की हा टास्क संपल्यानंतर जो अनुश्री आणि प्राजक्तामध्ये वाद झाला, त्याच्यामध्ये नक्की चूक कोणाची होती? तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळेस टास्क संपला त्यावेळेस साहजिकच आहे, जी लोकं हारतात ती नाराज असतात. ते बोलत असतात काही. त्यावेळेस अनुश्री माने तिला बोलली, की "आता मी कामच करणार नाही काय, कारण तू अनफेअर डिसिजन दिलेला आहे." तर ती बोलली, की "नाही, मी फेअर डिसिजन दिलाय. मला जेवढं जमलं तेवढं मी केलं." आणि ती उठून निघून जायला लागली. त्यावर ही म्हणली, की "ठीक आहे, तू अशी अनफेअर डिसिजन देऊन आम्हाला फाट्या मारून चालली ना, तर आम्ही कामच नाही करत." तर प्राजक्ता शुक्रेचा इकडे रिप्लाय असा होता, की "तू काय मूर्ख आहे का? तू काय बोलते?" असं प्राजक्ता शुक्रे बोलल्यानंतर अनुश्री माने बोलली, की "हो, आम्ही आहे. आम्ही आहे. आम्ही हे पण आहे. तू लय शहाणी आहे." या गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर ती सरळ दीपाली सय्यदकडे गेली आणि बोलते, की "मला शिवी दिली. काय मूर्ख बाई आहेत. ह्यांचं क्लासच नाहीये, ह्यांचं हेच नाहीये." ठीक आहे, ह्यांचं क्लास नाहीये, सगळं ठीक आहे. पण तू जो अनफेअर डिसिजन दिला होता प्राजक्ता शुक्रे आणि तू जो मूर्ख हा शब्द वापरला होता, ते काय होतं? प्राजक्ता शुक्रेला असं म्हणायचंय का मूर्ख ही शिवी नाहीये? मूर्ख म्हणजे काय आहे? म्हणजे तुम्ही सांगा, कमेंटमध्ये सांगा. प्राजक्ता शुक्रेने वापरलेली शिवी नाहीये. बाकी लोकांनी वापरलेली शिवी आहे असं म्हणायचंय का? मी इकडे अनुश्री मानेची बाजू घेत नाहीये. कारण अनुश्री मानेने जे शब्द वापरले ते अत्यंत चुकीचे आहेत. ती ज्या पद्धतीने गेम खेळते ते सुद्धा चुकीचं आहे. पण प्राजक्ता शुक्रेनी जर का सुरुवातीला एखाद्याला मूर्ख म्हटलं, तर त्याने उलटून उत्तर पण नाही द्यायचं. हे बिग बॉसच्या घरात नाही होणार आहे. त्यामुळे हे जे सगळं दाखवलं जातंय ना, की आमच्यावरती या मुली अन्याय करत आहेत किंवा आमच्यावरती ओरडून बोलत आहेत, हे कुठेतरी पटण्यासारखं नाहीये.
बाकी राहिली रुचिताची, अनुश्रीची, राधाची गोष्ट. विशेष करून रुचिता आणि अनुश्री या लोकांना थोडं तरी बोलण्याचा सेन्स पाहिजे. काय बोलतात ह्यांना हे समजत नाहीये. ह्यांची भाषा अत्यंत वांद्रट आहे. यांना कुठे काय बोलावं हे अजिबात समजत नाहीये. गेमच्या नादात किंवा फुटेज मिळवण्याच्या नादाखाली हे लोकं ज्या पद्धतीने आरडाओरडा करत आहेत, हे महाराष्ट्राला पटण्यासारखं नाहीये. मी कालपर्यंत तुम्हाला हे सांगत होतो, की राकेश बापटवरती जे आरोप लावलेले आहेत, ते अत्यंत खालच्या दर्जाचे आहेत. पण आज जो काही गेम झालेला आहे, याच्यामध्ये मला असं वाटतंय, की एवढं तर चालतंच ना यार. फक्त भाषा सुधारायला हवी, एवढंच आहे. पण जर का समोरचा मूर्ख म्हणतोय, तर त्याचं बोलणं ऐकून घ्यायचं आणि आपण गप्प बसायचं, हे सुद्धा योग्य नाहीये. अनुश्री माने असेल, रुचिता जामदार असेल, यांनी भाषा सुधारणं खूप जास्त गरजेचं आहे. यानंतर दीपाली तिकडे आली आणि दीपाली म्हणते, "काय गं तुम्ही शिव्या दिल्या काय?" अरे तू कोण आहे विचारणारी? ते प्राजक्ताने हे बघून घेतील ना यांचा वाद झालाय. तू का आली विचारायला तुम्ही शिव्या दिल्या का दीपाली सय्यद? आणि तू नंतर म्हणते की तुम्ही शिव्या दिल्या तर मी तुमच्याशी बोलणारच नाही. मग काय फरक पडेल? तू यांच्याशी बोलली नाही तर ह्यांचं काय अडून बसेल? काहीच अडणार नाही ना. तू अनफेअर आहे. तू तुझ्या टीम मधली जी आहे दिव्या शिंदे तिची नाही झाली, तर तू कोणाची होणार आहे दीपाली सय्यद? नाही होणार कोणाची. मला इकडं असं वाटतं, की काही लोकांची भाषा जरी वाईट असेल, काही लोकांचं हे असेल, तुम्ही दिलेला अनफेअर डिसिजन कुठेही झाकून जाणार नाहीये. तुम्ही अनफेअर डिसिजनच दिलेला आहे. मग एकदा अनफेअर डिसिजन दिल्यानंतर समोरच्या टीमची बोलणी खायला तयार राहा. बाकी इकडे अनुश्री माने असेल किंवा रुचिता जामदार असेल यांनी शब्द जपून वापरायला हवेत. बरं या सगळ्यामध्ये तन्वीचं मध्येच काय चाललंय, की या रुचिताने माझ्यावरती आरोप लावले, की तू लव्ह अँगल करायला घरामध्ये आलेला आहे आयुष संजीव बरोबर. आता नक्की काय सिच्युएशन झाली होती तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. ज्यावेळेस या आठवड्यामध्ये तन्वी आयुष बरोबर फिरायला लागली, त्यावेळेस सुरुवातीचं त्यांचं कॉन्व्हर्सेशन आठवा, जे गार्डनमध्ये चाललं होतं. लव्ह अँगलच्याच गोष्टी चालल्या होत्या. त्यांचं हे म्हणणं होतं, की लव्ह अँगल केल्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो का? ती म्हणते, पण त्याचा पुढे इम्पॅक्ट काय होईल? याच्यावरती यांचं डिस्कशन झालेलं आहे. मी इकडे हे म्हणत नाही, की लव्ह अँगल करूया, असं म्हटलं ते, पण या गोष्टीवरती डिस्कशन झालेलं आहे. आणि रुचिता आणि ह्या सगळ्या लोक एकत्र एवढे बसलेले आहेत, त्यांनी एकमेकांबद्दल एवढ्या गोष्टी बोललेल्या आहेत, त्यामुळे ही गोष्ट निघणारच होती. यांना बॅक बिचिंग करायची सवय आहे. पण आता तन्वीला हे दाखवायचंय रितेश भाऊंसमोर, की भाऊ तुम्ही मला सांगितलं होतं, की मी लय बोलते, पण आता बघा मी या लोकांमध्येच मिक्स नाहीये. तन्वी अचानकच या लोकांपासून बाहेर पडली आणि दाखवते मी किती सभ्य आहे. आता तन्वी कोलते कशी आहे ते आपण गेल्या आठवड्यात पाहिलेलं आहे. ती किती बोलते, काय करते, सगळ्यांनी बघितलेलं आहे. एक आठवडा शांत बसली किंवा रितेश भाऊंनी सांगितल्यामुळे शांत बसून जर का दुसऱ्या गेमचा पॅटर्न तू आजमावायला लागली, याचा अर्थ असा नाही की तू पण काही घरामध्ये बोललेली नाहीये. तू बरंच काही घरामध्ये बोललेले आहे. त्यामुळे आता हे बोलणं, की हे लोक असे बोलतात, ती लोक असे बोलतात, हे आमच्यावरती आरोप लावतात, त्यामध्ये काही सुद्धा तथ्य नाहीये. तू पण बऱ्याच लोकांवरती बरेच आरोप लावलेले आहेत. तू तर त्या दिवशी ही बोलली, की प्राजक्ता शुक्रेमुळे आता मी विलन दिसणार आहे. काय संबंध? तू जसं वागते तशीच तू दिसणार आहे. मग प्राजक्ताने बोलायचं का, की बाबा हे तू असं का बोलली? मी तुझ्यामुळे विलन दिसणार आहे. किंवा हिने जाऊन सांगायचं का रुचिताने प्राजक्ताला, की ही तुला अशी बोललेली आहे तन्वी. मला असं वाटतं, की ह्या गोष्टी तन्वीनेच न बोललेल्या बरं. बाकी रुचिताचं तोंड काय आहे, त्या अनुषीचं तोंड काय आहे, ही सगळी लोकं कशी आहेत तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. त्यांच्याबद्दल काही सांगायची सुद्धा गरज नाहीये. पण ज्या पद्धतीने आज अनफेअर वागल्यानंतर प्राजक्ता शुक्रेने ड्रामा केलेला असेल किंवा तन्वी हे दाखवायचा प्रयत्न करते, की मी किती चांगला आहे, तर तुम्ही दोघेही चांगल्या नाही आहात. तुम्ही सुद्धा अनफेअरच गेम खेळलेला आहे. याच्यामध्ये मला वाईट वाटतंय रोशनचं, याच्यामध्ये मला वाईट वाटतंय दिव्या शिंदेचं. या दोघांना बळीचा बकरा बनवण्यात आलेला आहे. रुचिता आणि अनुषेमुळे रोशनला टार्गेट करण्यात आलेलं आहे. विशालमुळे रोशनला टार्गेट करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर दीपालीच्या सांगण्यावरून दिव्याला सुद्धा टार्गेट करण्यात आलेला आहे. आणि हा जो राकेश बापट जो आहे तो इन्फ्लुअन्स करतोय प्राजक्ताला, 100% इन्फ्लुअन्स करतोय. तो तिकडे जाऊन सांगतोच आहे, की असं कर, तसं कर आणि प्राजक्ता तसेच डिसिजन सुद्धा घेत आहे. मला असं वाटतं, की जो काही गेम झालेला आहे, त्या गेममध्ये आज संचालक खूप जास्त बायस होता, अनफेअर होता आणि हे सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे आणि तो दीपालीच्या तालावर नाचतोय, हे सुद्धा सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आता इकडे अनुश्री माने आहे ना, तिचा तर राकेशवरती खूपच जास्त राग आहे. तिचं असं म्हणणं आहे, की राकेशमध्ये खूप इगो आहे. कारण मी जो चल भावा सिटी शो गेला होता, तिकडे तो गेस्ट म्हणून आला होता आणि आता तो माझ्याबरोबर कंटेस्टंट आहे म्हणून त्याचा इगो दुखावलाय. अगं अनुश्री माने तू काय बोलते? त्या राकेशने तुझं एकदाही नाव घेतलं नाही. तुझंच आपलं त्याच्यावर जळणं चाललेलं आहे. तुला सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स आलाय. तुला आतून असं वाटतंय, की बघ तू तिकडे गेस्ट म्हणून आला होता आणि आता माझ्याबरोबर कंटेस्टंट आहे. असा तूच विचार करते. त्यांनी तुझं नाव सुद्धा घेतलं नाहीये. म्हणजे आपण काय विचार करतो, काय बोलतो, कसं बोलतो,
याचा काहीतरी संबंध आहे का? त्या विशालचं ऐकायचं, विशाल तुम्हाला फीडिंग करतो आणि तुम्ही तसंच रिॲक्ट करताय. हे किती चुकीचं आहे. ह्याने अशा प्रकारची भाषा वापरून किंवा काय करून काय होतंय? मला असं वाटतंय, की तुमचं नाव खराब होतंय, इमेज खराब होतीये. कधी-कधी चांगलं खेळलेलं सुद्धा तुमचं चांगलं दिसत नाहीये. आता आजच्या टास्कमध्ये प्राजक्तानेच तुम्हाला शिवी दिली होती टास्कनंतर. पण आता काय होणार आहे? प्राजक्ताची एक शिवी दिसणार नाही, पण तुम्ही दिलेल्या 4 शिव्या दिसणार आहेत. त्यामुळे कंट्रोल ठेवा, व्यवस्थित बोला. पण नाही आता तुमच्याच्याने ते होणारच नाहीये, असं मला सध्या तर दिसत आहे आणि तुम्ही रुचित असेल, तू असेल, तुम्ही विलन झालेले आहात. आता त्यानंतर मित्रांनो प्रभू जो आहे तो नाराज झालेला आहे. प्रभूचं असं म्हणणं आहे, की घरामध्ये आम्ही उपाशी राहिलेलो आहे, सगळं राहिलेलो आहे. 1 आठवडा हे नाही मिळालं तर काय होतंय? मग त्याला आतून ही गोष्ट लागलेली आहे, की दीपाली आणि राकेश त्याला जेव सुद्धा म्हटलेले नाहीयेत. नंतर दिव्यापाशी ही गोष्ट बोलल्यानंतर राकेशने त्याची माफी सुद्धा मागितलेली आहे. मला असं वाटतं, की प्रभू एवढा विचार नको करू रे. हे बिग बॉसचं घर आहे. ना ही जी लोकं आहेत तुला आधी भेटली होती. तू या लोकांना आधी भेटला होता. कोण कोणाची काळजी करत नसतं. स्वतःला स्वतःची काळजी करावी लागते आणि असंच जग असतं. आणि या जगाप्रमाणे वागणं गरजेचं आहे भावा. तू काय अपेक्षा ठेवतो, की दीपाली येऊन तुला हे बोलेल? अरे त्या दीपालीने दिव्यासाठी काही केलं नाही. त्या दिव्याने अख्ख्या घरासाठी जेवण बनवलं. पण तिची दीपाली नाही झाली, ती तुझी काय होणार आहे? कशाला तू अपेक्षा ठेवतोय मोकार? सोनालीसारखं वागायचं शिका. इंडिव्हिज्युअल गेम खेळा. करण पण इंडिव्हिज्युअलच गेम खेळतोय सध्या. सागर पण मला इंडिव्हिज्युअलच वाटतोय. तो कोणत्याच ग्रुपमध्ये आहे असं दिसत नाहीये. इंडिव्हिज्युअल गेम खेळणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. राधा जी आहे ती त्याला म्हणते, "तू खूप मनातल्या गाठीचा आहे प्रभूला." प्रभू म्हणतो, "माझ्याशी नीट बोलायचं." अरे ती म्हणते, "मी लहानपणापासूनच मनातल्या गाठीची आहे." तिने लगेच अंगावरती घेतलं आणि प्रभूला शांत केलं. पण प्रभू अपसेट असल्यामुळे राधाची ती गोष्ट सुद्धा त्याला आवडली नाहीये. प्रभूबद्दलची चर्चा प्राजक्ता पण करतीये. इकडे टोळी पण करते, की बाबा तो कोणत्या ग्रुपमधून आहे, त्यांचा आपल्या बाजूने झुकाव आहे का, तो आहे का? पण तुम्ही प्रभूला पहिल्या फेरीतून ह्या कारणासाठी बाहेर काढता, की तो वीक आहे, तो जास्त खाणार नाही. आता तुम्ही का ठरवलं, की तो जास्त खाणार नाही? तुम्हाला बेडवर झोपू वाटतंय, त्याला बेडवर झोपू वाटत नाही. तुम्हाला असं वाटतंय, की चांगलं चिकन-मटण खावं, त्याला नाही वाटणार चिकन-मटण खावं. हां? म्हणजे तुम्ही गृहीत धरता एखाद्या व्यक्तीला आणि त्याला सरळ-सरळ बाद करून टाकता, हे पटण्यासारखं नाहीये. तुम्हाला पण माहिती आहे, की तो फिजिकली कॉम्पीट नाही करू शकत तुमच्याबरोबर, पण तुम्ही त्याला टार्गेट करून बाहेर काढलं, कारण तुमच्यासाठी तो एकदम ईझी डिसिजन आहे. तुम्ही त्याला नाराज करू शकता, पण तुमच्या जवळच्या माणसाला नाराज नाही करू शकत. हे स्पष्ट दिसतंय. त्यामुळे कशाला त्या म्हणजे प्रभूबरोबर गोड बोलताय. सोनाली बेस्ट प्लेयर आहे. ती स्वतः खेळते. तसंच प्रभूने पण खेळायला हवं आणि हे बाकी लोकं जे ग्रुप बनवतात, जसं टोळी असेल किंवा यांचा ग्रुप असेल, ही सगळी लोकं दांदरट लोकं आहेत आणि खूप स्वार्थी लोकं झालेले आहेत. दिव्या शिंदेवरती अन्याय होतोय. दिव्या शिंदेने या गोष्टी ज्या आहेत, त्या गोष्टी सुधारायला हव्यात आणि यांच्या टीममधून बाहेर पडायला हवं. अजून एक गोष्ट इकडे घडली, की आयुष संजू जो आहे, तो प्रभूकडे गेला आणि त्याला बोलला, "तुला काही जरी गरज लागली तर मला येऊन सांग." ही गोष्ट सुद्धा प्रभूला आवडली नाही. प्रभू म्हणतोय, की मला ही लोकं असं विचारायला येतात आहे. पण मला असं वाटतं, की आयुषचं जे आहे, ते त्या ठिकाणी नाईस जेस्चर होतं आणि हे जेस्चर जे आहे ते प्रभूने ॲक्सेप्ट करायला हवं होतं. ठीक आहे यार, काळजीपोटी बोलला असेल. पण ठीक आहे, आता प्रभू अपसेट असल्यामुळे एकंदरीत त्याला ह्या गोष्टी आवडल्या नाही. मला असं वाटतं, की प्रभू जो आहे, त्याला असं वाटतं, की मी स्वतः ज्यावेळेस कमवेन तीच गोष्ट माझी असेल. कदाचित त्याला बाकी लोकांपेक्षा राकेश आणि दीपाली यांनी जे विचारलं नाही, ती गोष्ट मनाला खूप लागली. तर प्रभू नको लावून घेऊ मनाला भावा. या गोष्टी ज्या आहेत त्या अशाच वर्कआउट होतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, मी रिव्ह्यू करतो याचा अर्थ मी इकडे कॉमेडी करायला येत नाही किंवा एखाद्याला ट्रोल करायला येत नाही. जे एपिसोडमध्ये घडतं मी त्याबद्दलच बोलतो. एखाद्या कंटेस्टंटने त्याच्या पर्सनल आयुष्याबद्दल काही टिप्पणी केली असेल तर ती मी रिव्ह्यूमध्ये घेत सुद्धा नाही. रिव्ह्यूमधल्या बऱ्याच एपिसोडमधल्या मी बऱ्याच गोष्टी इकडे तुम्हाला सांगत नाही, कारण तुम्ही एपिसोड बघितलेला असतो. एखाद्याला ट्रोल करणं, एखाद्याची टिंगल करणं किंवा एखाद्याबद्दल विरुद्ध बेल्ट जाऊन बोलणं, एखाद्याचं बद्दल तोंड वाकडं करून बोलणं, हे मला जमत नाही. जर का तुम्हाला अशा गोष्टी आवडत असतील, तर ठीक आहे, ते तुमचं मत आहे. पण मला ह्या गोष्टी आवडत नाहीत. मला असं वाटतं, लोकं आतमध्ये गेम खेळायला गेलेले आहेत आणि लोकांच्या आपण गेमबद्दल बोलायचं आहे. आपण लोकांना चिडवायचं नाहीये. आपण एखाद्याला चिडवतो, याचा अर्थ आपल्याकडे सुद्धा 4-5 बोटं होत असतात. त्यामुळे आरशात बघणं गरजेचं आहे. विचार करा आणि बोलताना सुद्धा व्यवस्थित बोलत जा, असं मला वाटतं. तुम्हाला रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. कॅप्टन कोण झालंय हे उद्या लाईव्हला सांगेन. तोपर्यंत इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.